टेन्शनवर असते. टेन्शन वगैरे घेतल्यामुळे किंवा त्याच्या धावपळ जास्त झाल्यामुळे किंवा घाबरटपणामुळे होतं. बीपी वाढली का? हार्टबीट. छातीत जर ठोका असते ना. हो. आधी इंजेक्शन करतो. पोट दुखायचं कमी होते काय ना? डायनापर आहे का? काय माहिती म्हणते ते आपलं काय माहिती. तुझं नाव काय? माझं गायकवाड. हो. कुठे राहतो? मी तिकडं राहतो TPS रोडला. TPS कॉलेजला? हां माशिनागड. हां तिकडे बोंबल्यान म्हणून शाळेच्या मागं तिकडे. जातो दारू पिऊ नको बरं का? हो ना. हलका अन्न खावा. माडमाड वगैरे काय करते? 2 दिवस पिऊ नका. त्यासाठी तू झालंय. ती शिरकुंब्यावर ड्रिंक केल्यामुळे झाले का? नाही ड्रिंक जास्त झालं. ड्रिंक जास्त झाल्यावर होते का? तर संडास नाही की आता? संडास नाही, रात्री झाली होती. सकाळी संडास झालं नाही का? आता एवढ्या इंजेक्शनवर झालं उद्या सकाळी उद्या सलाईन लावलं चालेल का नाही? तर संडास गोळी दिली चालत. DYSP आरोग्य विभागामध्ये तक्रार दिली आहे. नेमकी कशाबाबत तक्रार दिली, काय मागणी केली? तक्रार द्यायचं कारण असं की काल धाराशिव येथे देशपांडे स्टँडजवळ परिसरातील दास डॉक्टर हा बोगस माणूस, जे 10वी नापास माणूस आहे, त्यानं दवाखान्याच्या नावाखाली, डॉक्टरच्या नावाखाली दुकान टाकून बसलाय व त्यानं डुप्लिकेट बोगस औषधे देणं, हे करणं. त्याकडे कुठलीही डिग्री नाही, कुठलंही शिक्षण नाही, कुठलंही सर्टिफिकेट नाही. तर त्यानं जवळपास 2-3 वर्षापासून हा त्यानं करतोय. हा प्रकार तर चालू आहे. डॉक्टर दास नावाचा व्यक्ती आहे, स्वतःला डॉक्टर म्हणून घेतो तो. गणेशनगर डॉक्टर के यांचा जावाई आहे, तो मानला जाणारा जावाई आहे त्यांचा. तर हा सगळा प्रकार तिथे चालू असताना काल माझे मित्र अविनाश जाधव तिथे गेले होते ट्रीटमेंट घ्यायसाठी. अचानक त्यांना चक्कर आली, त्याच्यामुळे तिथे गेले होते ते. तर त्यानं काही न चेक करता त्यानं इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या लिहून त्यानं विविध प्रकारच्या. तर थोडं संशयास्पद आहे. नंतर तिथं मी गेलो, बाबा काय कारण आहे, कशामुळे तुम्ही असं केलं, हे केलं ते. तर आम्हाला नंतर कळालं की याच्याकडे डिग्री नाही, कुठलंही सर्टिफिकेट नाही, कुठलंही ना. तब्बल 10वी नापास व्यक्ती आहे तो. तर कमीत कमी 3 वर्षापासून त्यांना हा करत आहे. तर आम्ही SP साहेबांना, आरोग्य अधिकाऱ्यांना व सिटी शहर पोलिसांना अर्ज दिलेला आहे. लवकरात लवकर यांच्यावर कारवाई व्हावी. जिल्ह्यामध्ये वारंवार 2-3 महिन्याला नवीन डॉक्टर यायला लागलेत, असे बोगस बंगाली डॉक्टर यायला लागलेत. तर नेमकं सरकार चालू का, शासनाचं काय चालू आहे, नेमकं आरोग्य अधिकाऱ्यांचं काय चालू आहे, त्याच्यावर लवकर सखोल चौकशी होण्यात यावी. अन्यथा आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. ट्रीटमेंट घेतलं
काय दुखत होतं म्हणून तो त्या क्लिनिकला गेला. जवळपास कुठलाही दवाखाना नसताना तिथं क्लिनिक दिसलं म्हणून त्याने तिथं गेला होता हॉस्पिटलला. तर डायरेक्ट त्यांनी ट्रीटमेंट चालू केलं. नंतर कळालं की असं, नंतर इंजेक्शन दिल्यापासून त्याच्या शरीरात पूर्ण मुंग्या येत आहे, चक्कर येत आहे, अशक्तपणा येत आहे, डोळ्यासमोर अंधार येत. सध्या तो सिव्हिल ऍडमिट आहे ते सध्या परत. आणि अजूनपर्यंत काल आम्ही अर्ज दिला किंवा काल आम्ही बोलणं झालं, अजूनपर्यंत त्या डॉक्टरला कोणही, त्या व्यक्तीला कोणी अजून कारवाई झाली नाही त्याच्यावर. काय कारवाई झाली नाही, अजून झालं नाही कारवाई त्याच्यावर. तरी सकाळी 10 वाजता आम्ही अर्ज दिला SP साहेबांना. बघू आता अजून काय होतं. आरोग्य विभाग अधिकाऱ्यांना भेटला आपण? जी भेटलो आरोग्य अधिकारी. त्यांचं मग लवकर आम्ही कारवाई चालू करू, पण अजून काय झालं नाही. मग आता असेच अजून धाराशिव जिल्ह्यामध्ये वारंवार 2-3 महिन्याला नवीन डॉक्टर, बोगस डॉक्टर, बंगाल डॉक्टरचं नाव येत आहेत. न्यूजला पण बघताय आपण, सगळीकडे बघतोय, बाहेर मार्केटला पण चालू आहे. नेमकं सध्या चालू काय आपल्या जिल्ह्यामध्ये? ड्रग्स प्रकरण होत नाही तोपर्यंत नवीन प्रकरण चालू व्हायला लागले, ते मिटत नाही तोवर. मग याच्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे, काय वाटतं? पूर्ण दवाखाना सील करून त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला अटक करावी लवकर. त्याच्या मागे कोण आहे, त्याच्यासोबत कोण आहेत, नेमकं कोणाच्या जीवावर त्यानं गावामध्ये एवढी डिरिंग करतोय, लोकांच्या जीवासोबत खेळतोय, याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे. जिल्ह्यामध्ये असेच बोगस डॉक्टर आहेत, त्याची तात्काळ कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करावं. आणि लेडीज व महिला आणि पुरुषांना ही झुंजावं लागतं. आणि डॉक्टर हे खोटे सांगून 10वी फेलचे असून खोटे सांगून ह्यांनी डॉक्टर आहे म्हणून इंजेक्शन वेगळं देणं, औषधं वेगळं देणं, मग ही प्रकृती काय आहे? तर कठोर कारवाई होणं जरुरीचं आहे. मी अविनाश जाधव. मी गावाकडे जात असताना काल 23/3/2026 काल गावी जात असताना माझा पहिलाच त्रास होता पोटदुखी, किडनी स्टोन असल्यामुळे मला त्रास होत होता. काल गावी जात असताना मला अचानक चक्कर आली की मी देशपांडे स्टँडपासून जात असताना मला त्या दुखण्यापोटी काही कळलं नाही. ते दवाखाना होता साईडलाच बाजूला, त्या दवाखान्यात गेलो. त्या दवाखान्यात गेल्यानंतर माझी पोटदुखी आणि ती चक्कर आल्यामुळे मी त्या डॉक्टरला सांगितलं की असं झालं म्हणून, पोटदुखी आणि चक्कर व्हायला लागली ती. मग त्या डॉक्टरांनी मला गोळ्या औषध दिले आणि मला तिथे खायला लावली. 2 गोळ्या खाल्ल्या. नंतर मग त्यांनी मला इंजेक्शन दिले. चक्कर आल्यामुळे त्यांनी इंजेक्शन दिले की मला त्यांचा संशय आला त्यांच्यावर, त्यांच्या बोलण्यावर मला की हे बोगस डॉक्टर आहेत वाटलं. मग मी मित्राला कॉल केला. मित्रांनी मला घेऊन आले की नंतर अजून मला 1-2 तासांनी आणखी चक्कर यायला लागली की मग मित्राला कॉल केला. मित्राने मला घेऊन त्या डॉक्टरला बी घेतलं सोबत आणि पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनपासून परत मला तिथून चक्कर आली म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला इथं ॲडमिट करण्यात आलं. काय काय त्रास होत होता नेमका? आणि नंतर माझे एक साईड असे हातपाय उचलण्यात झाले. त्या इंजेक्शन दिल्यापासून मला चक्कर जास्त यायला लागली. कोणत्या दवाखान्यात गेला होता? दास म्हणून नाव आहे त्यांचं, बंगाली डॉक्टर आहेत कोणते तरी. नंतर मी चौकशी केली, ती बंगाली डॉक्टर आहेत म्हणून समजलं. हॉस्पिटल देशपांडे स्टँडपाशी आहे. हां, त्यांचे 2-3 अपसिंगाला वगैरे कुठं, नंतर ते कळालं की अपसिंगाला येते त्यांचे दवाखाने आहेत म्हणून कळालं. बोगस डॉक्टर आहे तो. डॉक्टरचं काय नाव आहे? नाव बेबिशन दास काय त्यात नाव आहे. मग तक्रार वगैरे केली पोलीस स्टेशनला? हो, तक्रार केली, पोलीस स्टेशनला केले. SP ऑफिसला पण एक अर्ज दिलेला आहे. मग इथे कोण जबाब घ्यायला पोलीस वगैरे आले होते? जबाब घ्यायला अजून तरी कोण आलेलं नाही. कधी ऍडमिट झाला? मी काल ॲडमिट झालेलो आहे. ठीक आहे, मग आता काय मागणी आहे, काय व्हायला पाहिजे? कारवाई व्हायला पाहिजे आणि काय असेल ते कायद्याने त्यांचं निलंबित करून ते डॉक्टर दवाखाना सील झाला पाहिजे. मग आता तुम्हाला त्रास काय होतो? माझे हात पाय चमकत आहेत, पूर्ण अंगात मुंगे यायला लागले आणि हे एक साईड उचलत नाही, पाय आणि हात. पाय उचलत नाही? हां, एक साईड उचलत नाही. तिथे इंजेक्शन दिलं होतं त्यांनी, ते पायच उचलत नाही. मग तुम्हाला बोगस डॉक्टर आहे कधी कळालं? हे नंतर कळालं, मित्रांकडून कळालं मला की बंगाल डॉक्टर बोगस आहेत. चौकशी केल्यानंतर कळालं. मला माहित नव्हतं की ते बोगस डॉक्टर आहेत म्हणून, नंतर कळालं मला. तुमचं गाव कोणतं? माझं गाव जुनवणे. पहिलं गावाकडेच राहत होतो, आता इथं राहायला आलो धाराशिव.